करता या आरोग्य परिवाराशी जॉइन झाले होते? येस सर. तर मी जवळा देशमुख, तालुका लोहा, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र येथून आहे सर. बाय हो. बॅकग्राऊंड ग्रामपंचायतला संगणक परिचालक आहे, म्हणजेच कम्प्युटर ऑपरेटर आहे. या व्यतिरिक्त शेती देखील करतो. त्या व्यतिरिक्त आकाशवाणी नांदेड येथे प्रासंगिक निवेदक अर्थात कॅज्युअल अनाउन्सर म्हणून देखील मी काम करत असतो सर. क्या बात आहे. सुपर सर, सुपर. आनंद गोडबोले सर, तुम्ही कशा करता बरं जॉइन केली होती ही आरोग्य फॅमिली? तर वाढलेलं वजन होतं भरपूर. 103 किलो माझं वजन झालेलं होतं. 179 सेंटीमीटर माझी हाईट आहे. परंतु वाढलेलं वजन खूप त्रास देत होतं. दम लागत होता. थकान वाढलेली होती. सुस्तपणा वाढलेला होता. आळस इतका वाढलेला होता की सकाळी 8-9 वाजेपर्यंत मी झोपेतून उठायचं नाही. त्यामुळं कुठंतरी असं वाटलं की मला हे कमी करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने मग आमचे जे ग्रेट कोच आहेत आदरणीय तुळशीराम बैनवाड मामा आणि आदरणीय गणेश चिखलपले सर यांच्या मार्गदर्शनामध्ये सर मी ही फॅमिली जॉईन केली. सर्वप्रथम सुरुवातीला उठणं होत नव्हतं, परंतु बैनवाड मामानं लगातार माझ्यासाठी सतत 2 महिने सकाळी उठवायचं काम केलेलं आहे. आणि ज्या दिवशी कॉल आला नाही त्या दिवशी मी उठायचा नाही. आणि बऱ्याच वेळा सर त्यांनी कॉल जरी केला तरी मी झूम कॉल चॅट चालू करायचं, कॅमेरा बंद करायचा आणि झोप घ्यायचं. परंतु हे कुठेतरी मलाच वाटलं की मी स्वतःला फसवत आहे. 24 आणि किलो वजन जाणीव झाली. त्याच्यामुळं 24 किलो वजन जास्त होतं म्हणून हा त्रास होता. सर हे 24 किलो वजन कमी करण्यासाठी काही केलं होतं का? आधी? अगोदर सर लसूण आणि गरम पाणी घ्यायचो मी सकाळी सकाळी. या व्यतिरिक्त जिरा पाणी घेऊन पाहिलेलं आहे. सकाळी सकाळी चलण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. जवळपास आमच्या गावापासून बोरगाव इकडे 2 किलोमीटर अंतरावर आहे. तिथपर्यंत जाणं येणं. शेती देखील माझी 1-1.5 किलोमीटरवर आहे. शेताकडे सकाळी जाणं येणं करण्याचा प्रयत्न केला, परंतु याच्यामधून काहीही फरक पडला नाही. उलट जास्त भूक लागायची आणि वजन व्यायाम केल्यानंतरच वाढायचं, असा या ठिकाणी मला अनुभव आला होता सर. कारण घरी येऊन तुम्ही भरपूर काहीतरी मस्त नाश्ता करत असाल ना, हेल्दी? हो ना सर. कारण की काय बाहेर फिरल्यानंतर किंवा बाहेर घरी येऊन व्यायाम केल्यानंतर भूक लागायची आणि भूक लागल्याच्या नंतर मग घरी येऊन या ठिकाणी मी जे आहे ते जास्तीचं जेवण करायचं. जे आहे ते जास्तीचं जेवण करायचे. सुपर. म्हणजे आपण उलट खायचो पण व्हॉट इज राइट अँड व्हॉट इज काय खायचं हे माहित नव्हतं. मग पोहे, उपमा, खारी, बटर, टोस्ट, चहा, व्हॉटएव्हर जे आपल्या घरात हो, असतं जे भारतीय फॅमिलीज खातात तेच तुम्ही खात होते कारण तुम्हाला माहित नव्हतं काय खायचंय. मग सर या परिवारामध्ये आल्यानंतर तुम्हाला काही बदल मिळाला का? काही बदल झाला का तुमच्यात? हा सर. या परिवारामध्ये आल्याच्या नंतर माझं जवळपास 103 किलो जे वजन होतं ते वजन माझं आता 92 किलो 600 ग्रामवर येऊन पोहोचलेलं आहे सर. सुरुवातीला मी मॅरेथॉन जॉईन केलं होतं आणि मग मॅरेथॉन जॉईन केल्याच्या नंतर जवळपास 4.5 किलो 10 दिवसामध्ये माझा वेट लॉस झाला होता सर. परंतु वा, ते बिग बिग समोर टिकून ठेवता आलं काँग्रॅच्युलेशन्स. नाही सर. आणि मग अमेझिंग. वजन जास्त झालं होतं. किलोचं वजन कमी झालंय. सुपर सर. 92 किलोवर आहात. आता पुढचं वजनही कमी होईल असं वाटतं का सर? 101% गॅरंटी आहे सर आता होणार याची. कशामुळे शक्य झालं सर असं वाटतं? 11 किलो वेट लॉस कशामुळे झाला असं वाटतं सर? काय कारण असेल? कशाला श्रेय? 20% सर वर्कआउट, 80% हा सकस संतुलित आहार आणि 100% कोचचं मार्गदर्शन सर. यांच्यामुळेच हे सर्व काही शक्य झालेलं आहे. येस. आणि या 104 किलो वजनामध्ये काही चॅलेंज होते का सर? अजून वेगळे काही हेल्थ इश्यूज होते का तुम्हाला? हो ना सर. मला 2018 मध्ये सर स्मॉल म्हणजे पॅरालाइजचा अटॅक आलेला होता आणि 2018 पासून मला बीपीची गोळी आणि ब्लड पातळ करायची गोळी 2 टायमाच्या 2 गोळ्या सतत 2018 पासून चालू होत्या सर. त्या दोन्ही गोळ्या जवळपास
2200 रुपये महिना मला त्या गोळ्यांचा होता. आणि एकही दिवस जर गोळी बंद झाली, संध्याकाळची गोळी जर मी घेतली नाही, तर रात्री खूप वाईट वाईट भयानक असे स्वप्न पडायचे आणि मी खडबडून जागा व्हायचं. काहीतरी माझ्या सोबत होणार आहे असं वाटायचं. आणि या व्यतिरिक्त जी सकाळची गोळी होती बीपीची, ती गोळी जर घेतली नाही तर डोकं दुखायचं, डोकं जाम व्हायचं, समजायचं नाही की काहीतरी आपलं चुकलं असं वाटायचं. आणि मग हे सगळं चालू असताना मी इकडे फॅमिलीमध्ये जॉईन झाल्याच्या नंतर जवळपास 2018 पासून 2,11,000 रुपयाचं मेडिकल मी खाल्लेलं आहे सर, डॉक्टरांची फीस सोडून. 2,11,000. मग इकडे आल्यानंतर काही गोळ्या बंद झाल्या केल्या डॉक्टरांनी तुमच्या का तुम्ही काय बदल आहे सांगा तो? हा सर, मग इकडे आल्याच्या नंतर मी नांदेडला सिव्हिल दवाखान्यामध्ये गेलो आणि 1 महिन्याच्या नंतर चेकअप केलं. आणि चेकअप केल्याच्या नंतर त्यांनी मग ती गोळी बदलून दिली मला सुरुवातीला. आणि ही गोळी 1 महिन्याभर घ्या म्हणून सांगितलं. आणि त्या गोळ्या देखील मी सर पुढे 1 महिनाभर घेतल्या आणि पुन्हा मी सिव्हिलला जाऊन चेकअप केलं. आणि चेकअप केल्याच्या नंतर त्यांना सांगितलं असं असं आहे. हे सगळं आहाराचं दाखवलं सर मी त्यांना. तर त्यांनी म्हटले आता तुम्हाला गोळ्यांची कुठलीही आवश्यकता नाही वा आणि वा तुम्ही वा. निरोगी आहात असं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्या दोन्ही गोळ्या सर या ठिकाणी बंद झालेल्या आहेत. या फॅमिलीमध्ये आल्यानंतर सर्वात मोठं जर अचिव्हमेंट काय असेल तर माझ्या आयुष्यभर घ्यायला सांगलेल्या डॉक्टर साहेबांनी ज्या गोळ्या होत्या त्या दोन्हीही गोळ्या बंद झाल्या. त्यामुळं माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सक्सेस, वजनापेक्षाही मोठं सक्सेस मला हे वाटलं सर. क्या बात आहे, सुपर अमेझिंग. पाहू शकता आनंद गोडबोले सरांच्या चेहऱ्यावरचा अतीव आनंद सांगतोय की आज ते आयुष्यामध्ये किती खुश हॅपी आहेत. नक्कीच सर, ज्या वेळेस आपल्या शरीरात होणाऱ्या वेदना ह्या आपल्यालाच माहित असतात आणि त्या जेव्हा कमी होतात त्यानंतरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो त्या शरीराचा आणि तोच व्यक्ती इतक्या उत्साहाने सांगू शकतो. तुमचा या ठिकाणी जो अनुभव आहे तो खूप लोकांना प्रेरणादायी ठरेल, आय होप. त्यामुळे नक्कीच सगळ्यांनी ही प्रेरणा घ्या आणि प्रॉपर सकस संतुलित आहार जर तुम्ही अजून स्टार्ट केला नसेल तर सर्वांना रिक्वेस्ट आहे सकस संतुलित आहार स्टार्ट करा. आणि या ठिकाणी मी डिस्क्लेमर देणार आहे, आनंद गोडबोले सरांचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे, व्यक्तिपरत्वे वेगळा रिझल्ट येऊ शकतो. थँक्यू सो मच आनंद सर, तुमच्याशी बोलून खूप छान त्या वाटलं. व्यतिरिक्त सर 1 मिनिट. या व्यतिरिक्त sir. सर माझ्या आईला हृदयाचा प्रॉब्लेम होता आणि आईसाठी देखील मी सर नाईट वर्क आई वडिलांसाठी रोज देत असतो. आणि त्या माध्यमातून आईचं आणि वडिलांचे देखील स्वास्थ्य चांगलं आहे सर. या व्यतिरिक्त माझ्या फॅमिलीमध्ये आमची मंडळी जी आहे त्या मंडळींना देखील आम्ही पीसीओडीचा प्रॉब्लेम होता सर. त्यांचं पीसीओडीचा प्रॉब्लेम प्रत्येक वेळेस सर म्हणजे पोट दुखायचं भरपूर. त्यामुळं त्यांना वुमन चॉईसच्या माध्यमातून त्यांचा पीसीओडीचा प्रॉब्लेम देखील या ठिकाणी सर सॉल्व्ह झालेला आहे. येस आनंद सर, मला तुम्हाला एक विनंती करायची. तुमच्या फॅमिलीमध्ये छान रिझल्ट आलाय, नक्कीच तुम्ही आनंदी निरोगी जीवन जगावं अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करेलच. परंतु पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही याल तुमचे आई बाबा आणि तुमच्या धर्मपत्नी यांना नक्की आणा, त्यांच्याही मुखातनं आम्हाला त्यांचा अनुभव ऐकायला जास्त आवडेल. सर, विश यू व्हेरी ऑल द बेस्ट वन्स अगेन. हॅव अ ग्रेट डे. आपल्याशी बोलून छान वाटलं आणि आपण असंच वेळोवेळी आपल्या सिस्टीमला वर्कआउट मध्ये तुमचं योगदान राहू द्या. आपलं योगदान सदैव ही सिस्टीम स्मरणात ठेवेल. थँक्यू सो मच सर. नेक्स्ट कोण आहेत या. तुम्ही या का? येस, गुड मॉर्निंग ताई. मॉर्निंग. येस, नाव सांगा ताई आणि काय कशा करता या फॅमिलीत आल्या होता, काय करता आपण? सर मो नाव भारतबाई विठ्ठल निखाते. ओके ओके भारत, बोला. अलर्जी होती मला. ऍलर्जी होती, बरं कशाची ऍलर्जी होती? अशी धुळीची होती, सकाळी सकाळी थंडीची होती, डोळे जास्त खाजत होते, हातामध्ये पायामध्ये मुंग्या लई येत होत्या. बर, मग आता काय वजन वगैरे वाढलं होतं का ताई, का फक्त ऍलर्जीच होती? वजन बी वाढ होतं साहेब. ते 80ला 2 कमी झालं. 80ला 2 कमी होतं. बरं, आता काही फॅमिलीमध्ये येऊन रिझल्ट आला तुम्हाला? किती दिवस झाला? 15 दिवसामध्ये 4 किलो वजन कमी झालं.
वा 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 वा, क्या बात आहे. बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन ताई. 15 दिवसात 4 किलो. मग फक्त 15 दिवस झालेत का तुम्हाला इकडे येऊन आमच्याकडे? नाही 20 दिवस झालेत आता. सुपर. 20 दिवस. होतं ना मी. क्या बात आहे. 15 दिवसात 4 किलो वजन कमी झाले. कसं वाटतंय बरं ताई? तर छान वाटतं, मोकळं मोकळं वाटतं, मुंग्या भरलेल्या गेल्या, कटाळा नाही एनर्जी काय. एनर्जी लेवल वाढली का? जसं आधी कसं होतं, आता काय आहे? जरा काही फरक जाणवतोय? हो जाणवतंय सर. येस. छान वाटतंय, कटाळा नाही, मुंग्या नाहीत हातापायात. दिवस छान जाते. हातापायात मुंग्या नाहीत. बरं हे आधी वजन कमी करण्यासाठी काही ट्राय करत होत्या ताई तुम्ही? करीत होते सर, गेल्या वर्षी काय वजन कमी होईना म्हणल्यावर सोडून दिलं मला. अच्छा, वजनच सोडूनच कमी दिलं. होईना. ओके. क्या हो. बात आहे. मग आता तुम्हाला इकडे वाटतंय, तुम्हाला गॅरंटी मिळाली की इकडे येऊन काही फरक जाणवतोय? हो जाणवतंय सर, आता इथून करील मी सारखं. येस. आता तुमच्या कोचला प्रॉपर फॉलो करायचंय ताई. त्यांचा सतत सदैव मार्गदर्शन घ्यायचंय. तुमचे ग्रेट कोच तुम्हाला ऑलवेज, त्यांनी त्यांच्यामध्ये बदल केलेलाच असतो तुमच्या कोचनी. त्यामुळेच ते तुम्हाला सांगत असतात. तर त्यांचं प्रॉपर ऐकायचंय. आपल्या कोचला विचारल्याशिवाय पाणी देखील प्यायचं नाही. तुम्हाला डेफिनेटली पुढचे रिझल्ट पण चांगले येतील. बरं, ॲलर्जी मध्ये काही तुम्हाला बदल जाणवला ताई? फरक जाणवतोय? जी धुळीची ॲलर्जी जाणवतंय सर. होती. अलर्जी पाण्याची बी होती, कुठलं पाणी सहन होत नव्हतं, कुठं ओके. जायचं नव्हतं. डोळे आता खाजून खाजून जास्त लाल होऊन बाहेर यायचे, पाणी गळायचं. गोळ्या मग बंद आता झाल्या. एका एका दिवशी 6-6 गोळ्या होत्या मला 6 अलर्जीच्या. गोळ्या. आता किती आहेत? आता एक बी नाही, 15 दिवस झालं गोळ्या तुटून गेल्या. सुटून गेल्या. तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने त्या बंद करायच्यात, स्वतःहून करायच्या नाही. डॉक्टरांकडे जा हा. आणि त्यांना सांगा की मी काय असं बंद असं केल्या? नाहीच आता, खाजच ना झाले डोळे, तर कशाला घ्यावा म्हणून बंद केल्या. नाही नाही, स्वतःहून बंद नाही करायच्या. नीट ऐका, तुमच्या डॉक्टरांकडे जा. करतात डॉक्टर बंद औषधं, परंतु ज्या डॉक्टरांनी आपल्याला स्टार्ट केल्या त्यांच्या माध्यमातूनच त्या बंद झाल्या पाहिजे. वी आर नॉट डॉक्टर. आपण डॉक्टर आहे का? मग आपणच नाही. स्वतःला केल्या असत्या ना. तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जा, अजून थोडंसं वेट कमी करा, कोचचं गायडन्स घ्या. आणि आता हे जे 4 kg वजन कमी झालंय, त्याचं श्रेय कशाला द्याल बरं ताई? ओके सर. कशामुळे शक्य झालंय? 80% आहार पिल्यानं झालं सर. हो, क्या बात आहे. क्लॅपिंग करा. ताईंनी सांगतात 80% आहार पिल्याने झालं. सुपर. ताई, पुढच्याही वेट लॉस जर्नीसाठी, तुमच्या निरोगी आयुष्यासाठी या गोल्डन वेलनेस परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा ताई. नक्कीच हेल्दी जीवन निरोगी तुमचं असणार आहे. टिकून राहा आणि आपल्या कोचला फॉलो करा. ताईंचा हा वैयक्तिक बदल आहे. व्यक्तिपरत्वे वेगळा रिझल्ट येऊ शकतो. येस. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग सर. येस. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. काय नाव आहे ताई आपलं? कुठून आहात? थोडासा आपला परिचय द्या. कशा करता जॉईन झाल्या होत्या? माझं नाव मायाबाई अशोक गोडबोले, राहणार जवळा. ओके. तर मायाताई कशा करता जॉईन झाल्या होत्या बरं आपण? मी सर, मला प्यारलसचा अटॅक आला, शुगरचा. शुगर. आणि मला शुगरच्या गोळ्या चालू आहेत, रक्त पातळ व्हायच्या गोळ्या चालू आहेत, प्यारलेसच्या गोळ्या 6 गोळ्या चालू आहेत सर मला. चालू आहेत का? हो आता चालू आहेत सध्या. बर बर, नो प्रॉब्लेम ताई. तुमची औषधं तुम्ही कंटिन्यू ठेवा, परंतु तुम्ही इकडेही कोचचं गायडन्स घ्या. किती दिवस झाले या फॅमिलीत येऊन ताई? 20 दिवसच झाले सर. सुरेश बर गोडबोले आमचे कोच आहेत, आनंद गोडबोले आमचे कोच आहेत. आम्हाला लय मार्गदर्शन चांगलं सांगतात. हे खाऊ नका, ते खाऊ नका, चांगलं व्यवस्थित राहा. बर बर. आम्हाला तर 20 दिवसामध्ये मार्गदर्शन आहे. होतोय ताई तुम्हाला? काय म्हणजे 20 दिवसामध्ये काय फरक जाणवतोय? 20 दिवसामध्ये फरक भरपूर जाणवतोय सर. मला ऍसिडिटीचा लय प्रॉब्लेम होता. मला चहा पित होते तर चहा पियाचं नाही, दूध जरी जिरत नव्हतं, पोळी जिरत नव्हती, तुरीचं वरण जिरत नव्हतं. तर आता हे आम्ही 20 दिवसामध्ये सगळंच खायले तर सगळंच जिरायले मला. आणि मी शेतामध्ये भरपूर काम करते सर. मला असा थकवा येईना झालाय. मला कटाळा कोणत्या गोष्टीचा नाही. मी इथून वरपाट करून गेलं की पूर्ण काम करते, शेतात जाते पूर्ण. मग आता व्यवस्थित झालंय. आणि वजन माझं 63 किलो आहे. आता नंतर बर मोजता येईल काय कमी जास्त झालेलं काय.
येस. बरं, आता हे सगळं सांगितलं तुम्ही, एनर्जी वाढली, शेतात काम करताय, सगळं खायला पण लागलाय, डायजेशन तुमचं चांगलं झालं, ऍसिडिटी गेली, याचं श्रेय कशाला द्याल? कशामुळे हे शक्य झालं ताई? हे 80% आपला आहार आहे, संतुलित आहार, आणि 20% वर्कआउट 20% आणि वर्कआउट. राईट. येस ताई, घेत राहा. आता जस्ट तुम्ही स्टार्ट केलंय तर इतका सुंदर बदल आहे. विचार करा येणाऱ्या 3 महिन्यानंतर तुम्ही कशा असाल. ड्रास्टिक चेंज ज्याला म्हणतात, म्हणजे तुम्ही स्वतःलाच आरशामध्ये पाहिल्यावर ओळखू शकणार नाही ताई. तर तुम्हाला खूप शुभेच्छा. हा ताईंचा वैयक्तिक रिझल्ट आहे, व्यक्तिपरत्वे वेगळा रिझल्ट येऊ शकतो. येस, अजून कोणी बोलणार आहे तुमच्यातून? आहे कोणी रिझल्ट आलेले ज्यांना आपला अनुभव सांगायचा आहे? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. क्या बात आहे. आज तुमचा चौघांचा वर्कआउट खूप जबरदस्त होता, अमेझिंग वाटलं. काय एनर्जी आहे, बाप रे. आय एम सुपर एक्साइटेड. म्हणलं आज जबरदस्त एक्सरसाइज झाली तर अनुभव पण जबरदस्त होतील. तर येस सर, काय करता आपण, कुठून आहात आणि कशा करता जॉईन झाले होते? तर मी जवळ इथून आहे आणि ओके. नांदेड जिल्हा. नांदेड जवळ. ओके. बरं, हा काय कारणाने मला जॉईन केली? हा सर, 2 वेळेस मला अचानक झोपीमध्ये अटॅकचा झटका आल्याने आलता, त्यामुळे मी ही फॅमिली जॉईन केली सर. हो, अटॅकचा झटका आहे, म्हणजे हार्ट अटॅक आला होता, कार्डियक अरेस्ट म्हणतात त्याला. मग सर हा, तुम्ही तर वजन दिसत नाही, काही नाही, तरी लोक म्हणतात की आम्ही लुकडा सुकडा आहे म्हणजे मला येणार नाही. तर असं नसतं, सगळेजण नीट लक्ष द्या. लुकडा सुकडा माणूस जरी असला तरी जर आर्टरीज ब्लॉक असतील, आपल्या वेन्स, आपल्या रक्तवाहिन्या त्या जर क्लॉट असतील, बॉडीमध्ये जर फॅट असेल तर तुम्हाला अटॅक येऊ शकतो कुठल्याही वजनात असल्यावर. येस सर. त्या अगोदर सर मी कारखान्यावर सिक्युरिटी गार्ड काम करत गेलो, बर. तर ते झोप माझी बरोबर होत नसत आणि ओके. श्वास घ्यायला पण त्रास जात गेला. श्वास घ्यायलाही त्रास होता, झोप होत नव्हती. किती दिवस झाले सर जॉईन होऊन आपल्या आरोग्य परिवारात? तर 2 महिने होतात. अच्छा, 2 महिने झाले. येस. तर डेफिनेटली 2 महिन्यामध्ये चांगला बदल आहे. तर काय वाटतं इकडे येऊन सर, काय रिझल्ट आला आपल्याला? तर एकदम नंबर 1 वाटतंय आणि रिझल्ट म्हणजे एका महिन्यापासून मी सकस संतुलित आहार घेतो आणि 3 किलो वजन पण वाढले सर. सुपर. काय म्हणताय सर, बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन्स. परंतु तुमच्या निरोगी जीवनशैलीसाठी हे पोषक आणणं गरजेचंच आहे. पौष्टिक सकस संतुलित आहार तो घ्याच. परंतु तुम्हाला जो कार्डियक अरेस्ट आलाय त्याच्यासाठी तुमच्या डॉक्टरांचं पण ओपिनियन घेऊन ठेवा. स्वतःच्या हेल्थकडे कधी दुर्लक्ष करायचं नाही. मी असं नाही म्हणणार की तुम्ही फक्त आहारच घ्या आणि वर्कआउट करा, परंतु तुमचं जे गायडन्स आहे डॉक्टरांचं तेही बघा. कारण कार्डियक हार्टशी रिलेटेड तुमचं हे आहे, तर तुम्ही नक्की त्याच्यावरही फोकस करा. पण दुसरं मला एक सांगा, इकडे येऊन एनर्जी काय वाढली बरं, कसं वाटतंय आता तुम्हाला? तर आळस आणि थकवा अजिबात थोडाही जाणवत नाही आणि एनर्जी इतकी वाढली की एक वेळेस शेतामध्ये हलरचं खळ करते वेळेस ज्या ठिकाणी 2 माणसाचं काम केलं जातं त्या ठिकाणी मी एकट्यानं काम केलं तर ते हलरवाला म्हणत होता, इतकी एनर्जी तुझ्यात कशी कुठून आली? म्हणजे 2 माणसाचं काम सर मी एकटाच आता इतकी एनर्जी वाढली. कशाला श्रेय देणार सर या एनर्जीचं? तर 20% व्यायाम आणि 80% सकस संतुलित आहार. Absolutely right. हा, 100% कोचचं मार्गदर्शन. माझे कोच, ग्रेट कोच आनंद गोडबोले आहेत. त्यांनी सतत मला 1 महिना दररोज कॉल करायचे, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी मला सांगितलं की तुझ्या ज्या गोळ्या आहेत ते 100% मी गॅरंटी देतो. तू गेले म्हणून एक किट घे 5-6 हजार रुपयाची, ते गेले म्हणून हे कर. मला एक सांगा, आता 2च महिने जॉईन आहात, नक्कीच आपण पुढच्या अजून तुमचा विस्तृत अनुभव घेऊ येणाऱ्या काळात. कारण अजून तुमच्यामध्ये खूप सारा बदल होणार आहे. तुम्ही त्याच्यावर टिकून राहा, ऐकत राहा आपल्या कोचचं. नक्कीच तुमच्यामध्ये परिवर्तन झालेलं असेल येणाऱ्या काळात. हा सरांचा वैयक्तिक बदल आहे, व्यक्तिपरत्वे वेगळा रिझल्ट येऊ शकतो. येस सर, नेक्स्ट या पुढे बोलायचंय. येस येस येस, थोडासा आपल्याला वेळेचा अभाव आहे त्यामुळे आपण थोडस फास्ट घेऊया. येस सर, नाव सांगा, कुठून होते, कशा करता जॉईन? माझं नाव विनोद गोडबोले, जवळा तालुका जिल्हा नांदेड येथूनच आहे. ओके. तर कशा करता जॉईन झाले होते सर? तर वाढलेल्या वजनासाठी जॉईन झालेला आहे मागच्या 15 दिवसापासून. सध्याला फक्त अफ्रेश घेतोय, पण त्या हा चालेल सर. सर काय सर आहार चालू नाही केला अजून? आहार
केला आहे सर सध्याला. ठीक आहे सर, तुम्हाला आहे ना चांगला रिझल्ट येईल सर. 15 दिवस झाले तर डेफिनेटली तुम्ही एक महिना पुढच्या 15 दिवसांनी परत तुमचा जेव्हा आम्ही वर्कआउट पाहू तेव्हा आमच्याशी परत बोला आणि काय बदल झालाय हे आम्हाला तेव्हा ऐकायला नक्की आवडेल. येस सर. नक्की नक्की सर. सुपर. आता बदल सांगू का तुम्हाला काही 15 दिवसामध्ये चेंजेस झालेलं. सांगा सांगा. सर सुरुवातीला मी ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस म्हणजे वर्कआउट करताना मला वाटलं हा इझी वर्कआउट आहे, सहज करता येईल. पण दम लागायचा खूप. 1-2 स्टेप केल्या की लगेच दम लागायचा, जाऊन बसायचं. पण फक्त एक 8-15 दिवसामध्ये एवढा बदल झालाय की मी आता कंटिन्यू 1 तास करतोय व्यायाम. आमचे कोच मोठे भाऊच आहेत, आनंदजी गोडबोले. त्याच्या मार्गदर्शनाखाली अपेक्षा गोल्डन वेलनेस सेंटर सुरू केलेले आहे आमच्या गावामध्ये. बरेच लोक जॉईन पण होत आहेत आणि त्याच Okay. अनुषंगाने मी पण जॉईन झालो आणि याच्यामध्ये मला बदल दिसतोय सर फक्त 15 दिवसामध्ये. येस, नक्कीच नक्कीच सुपर. अजून आता तर हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, तो पिक्चर हम देखेंगे आपका भी. सो शुभेच्छा सर, आपल्याला नक्कीच येणाऱ्या काळात आपण हेल्दी निरोगी जीवन जगाल याकरता संपूर्ण गोल्डन वेलनेस परिवाराच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा. आज तुमचा सर्वांचा ग्रुप एक्सरसाइज खूप जबरदस्त अमेझिंग होती आणि आजच्या या एक्सरसाइज मधनं अनेक लोकांना आजच्या अनुभवातनं प्रेरणा देखील मिळाली असेल. तो नक्कीच तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा. आणि आपण वर्कआउट गाईड केला, त्या सिस्टीमला आपण आपलं योगदान दिलं आणि आपल्या मध्ये झालेला बदल शेअर केला, त्याबद्दल ही सिस्टीम आपल्याला थँक्यू म्हणते आणि सदैव आपल्याला स्मरणात ठेवेल. थँक्यू सो मच. तुम्हा सर्वांना हेल्दी निरोगी जीवनाच्या शुभेच्छा आणि आजचा दिवस तुमचा चांगला जावो. हॅव अ डे. येस, आमच्या थँक्यू. सर्व टीमचे आपल्या आम्हाला सिस्टीमने जी संधी दिली त्याबद्दल आम्ही सर्वांचे आमच्या आनंद गोडबोले सरांच्या वतीनं संपूर्ण टीमच्या वतीनं आम्ही सर्वांचे आभार मानतो सर. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. येस येस, यांनी